पंचायत जय महाराष्ट्र। मी महेश शिरोळे, केरूर तालुका मुखेड जिल्हा नांदेड या गावचा रहिवासी असून सदर केरूर ग्रामपंचायत विषयी आपण 2 शब्द या ठिकाणी बोलणार आहोत। आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत 2021 ते 2025 चालू आतापर्यंत जेवढे कामं झालेत किंवा जेवढे किलो उचललेत सर्व बोगस कामं असून आणि बऱ्यापैकी मोठ्या संख्येत भ्रष्टाचार झालेले आहे गाव विकास कामामध्ये। तरी आज आपण काही दिवसापूर्वी एक 6 महिन्यापासून ते 8 महिन्यापासून या गोष्टीचा फॉलोअप घेतो, पण याच्यामध्ये कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आणि कुठलीही स्वरूपाची पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल यांच्याकडून कुठलीही स्वरूपाची माहिती मिळाली नव्हती। त्यासाठी आपण माहिती अधिकाऱ्याचा पहिला अर्ज केला, अपील केलं, या सगळ्या गोष्टी केल्या। अधिकाऱ्यांची एवढे उडवडीची उत्तरं येतात की तुम्ही आम्हाला विचारायचं नाही, आदेश काढलाय, आम्ही आमचं काम झालं। विस्तार अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, यांच्या तर कुठल्याच गोष्टीचं आपल्याला हे नाहीये। पण काल 15 तारखेला आपण अवलोकनसाठी अर्ज केला होता, म्हणजे पाठीमागच्या महिन्यात 25 तारखेला अवलोकनसाठी अर्ज केला। अवलोकनसाठी गाव विकास कामासंदर्भात आपण काही माहिती मागवली होती अवलोकनमध्ये, तर ती कुठलीच स्वरूपाची आपल्याला माहिती पाहिजे ती माहिती दिलेली नाही। आज जवळपास हे तुम्ही बघताय, हे जवळपास 1000 पेज आहेत आणि ही सगळी बोगस माहिती। जी माहिती हवी होती, जी माहिती मागितली त्याच्याकडे माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि प्लस मी त्यांना लेखी दिलं होतं मला ह्या स्वरूपाची माहिती पाहिजे, पण मला जे माहिती हवी होती ह्याच्यात अजिबात माहिती नाही आणि फक्त दिली ते फक्त 2022 पर्यंत। आम्ही माहिती मागितली होती 2025 पर्यंत चालू कामाची, पण चालू कामाची आपल्याला कुठलीच स्वरूपाची माहिती मिळालेली नाही। आणि आज मी माझ्या लेटर हेडवरती एक अर्ज दिलेले विषय मौजे केरूर ग्रामपंचायत अंतर्गत योजने कामाची व देयकाची सखोली चौकशी करण्याबाबत। म्हणजे आमचं एक वैयक्तिक असंच म्हणणं आहे की सदर जे काही 2021 ते 25 मध्ये जे काही भ्रष्टाचार झालेले ते उघडकीस करण्यासाठी पूर्ण चौकशी कामाची होणे बंधनकारक आहे। 1 मिनिट, बंधनकारक आहे अशी आमची विनंती बीडीओ साहेबांना की बाबा सदर या सर्व कामाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आणि सर्वात मेन मुद्दा असा आहे की आज एप्रिल हा महिना चालू आहे, अजून मे महिना यायचा बाकी। आज गावात एक थेंबर पण पाणी नाहीये। आजच्या घडीला कुठल्या गावात जायचं आणि कुठल्या विहिरीला जायची ही मोठा प्रश्न आहे। जर लोकांना आज एवढा मोठ्या प्रमाणात तालुक्यात जलजीवनची योजना आलेली आहे, 2024 या सालीच कंप्लीट होणं असं शासनाचा निर्णय आहे, पण त्याच्यात आजपर्यंत कुठलाही 1 रुपयाचं पण काम झालेलं नाहीये। जलजीवन अंतर्गत प्रत्येक घराला 4000 रुपये देऊन वार्षिक पाणी घेतलं जातं आणि पाणी घेऊन पण आज सर्व बोर वगैरे सुकलेले आहेत, तरी त्यांना प्यायला पाणी नाही। आजची घडी फिल्टरचं पाणी हे गाव विकत घेतं आणि ग्रामपंचायत सांगतात की आम्ही प्रत्येक ठिकाणी आरो बसवलेत। आरो हा गावामध्ये कुठंच दिसून नाहीये। प्रत्येक योजनामध्ये भ्रष्टाचार झालेले आहे मोठ्या प्रमाणात। आमची एवढीच बीडीओ साहेबांना विनंती आहे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे, सर्व योजने अंतर्गत कामं झालेली याची खडतर चौकशी करून कायदेशीर कारवाई करून त्यांची वसुली लावण्यास एवढी मी विनंती करतो। जर 1 महिन्याच्या आतमध्ये ह्या अर्जाविषयी कारवाई झाली नाही तर आम्ही पुढचं पाऊल उचलू, एवढं बोलून मी इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।